मित्रांनो, राज ठाकरेंना झालं तरी काय आहे? नक्की काय झालंय? काय केमिकल लोचा झालाय काय? म्हणजे त्यांच्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे केमिकल लोचा झालाय काय? नक्की काय झालंय? ते काय बरळत आहेत? काय माहिती आहे मित्रांनो, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. ही परिस्थिती राज ठाकरेंची आलेली आहे. ह्याच्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किरोस्कर. मित्रांनो, मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे जे यापूर्वी बोललो, आता काही क्षणापूर्वी काय बोललो, राज ठाकरेंना झालं तरी काय आहे? त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय का? झालं तरी काय आहे? लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं मी का म्हणतोय? कारण त्यांच्या पक्षाची जी अवस्था आहे ती अवस्था बघितल्यानंतर त्यांनी कोणाला तरी मार्गदर्शन करावं असा प्रश्नच उद्भवत नाही. लक्षात आलं का? आता यांचं मार्गदर्शन कोण घेईल? यांनाच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आपला पक्ष कसा चालवावा, त्याची वृद्धी कशी व्हावी, त्या पक्षामध्ये काय असायला हवं, काय निर्णय घ्यायला हवं, कधी कोणत्या काळी, कोणत्या वेळी, कोणत्या क्षणी काय निर्णय घ्यायला हवा, हे त्यांना आधी समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यांना मार्गदर्शनाची आवश्यक आहे. मित्रांनो, भाऊ तोरसेकर एक पत्रकार आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये मार्मिक या त्या आठवड्याच्या त्या वर्तमानपत्रात ते काम करत होते. त्या मासिकात ते काम करत होते. ते संपादक म्हणून काम करत होते. तर त्यांनी विचार घ्यावेत, कारण त्यांचा आणि त्यांचा एक स्नेह आहे. त्यांना सुद्धा राज ठाकरे आवडतात. त्यांचं थोडंसं मार्गदर्शन घ्यावं, त्यांच्यावर थोडीशी चर्चा करावी असं मला तरी वाटते. त्यांनी इतरांना मार्गदर्शन करण्यापूर्वी आधी स्वतःला मार्गदर्शन घ्यावं, तरच तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याचं नवनिर्माण होईल आणि काहीतरी घडेल आणि ते राज्य करतील. मी सुद्धा अपेक्षेने राज ठाकरेंकडे बघतोय एक नेता म्हणून, आणि ती क्वालिटी, ती क्षमता, ती कुवत त्यांच्यामध्ये आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो माहिती आहे? यांना एक सवय झाली आहे आरामशीर उठायचं, अगदी 10 वाजता 11 वाजता, आणि मग राजकारणाला सुरुवात करायची. मग आपलं राजकीय भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, पहाटे उठणं आवश्यक आहे. हे अजितदादा पवार यांचा जो अपघात झाला त्याच्यानंतर त्यांची ती पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नीने त्या उपमुख्यमंत्री पदाचा त्यांनी शपथविधी पार पाडला आणि ते आवश्यक होतं, काळ, वेळ, परिस्थितीनुसार. आता मित्रांनो, त्यांनी शपथविधी घेतली, त्याच्यावरती राज ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. आता त्याने आपली पाजाळली. काय म्हणाले? एवढी घाई गडबड काय होती, काय गरज होती? एवढा दुखावटा होता, दुःख होतं, आपले पतीच गेलेत, आणि असं असताना ही व्यक्ती येते, ही बाई येते आणि काय करते? उपमुख्यमंत्री पदाचं शपथविधी पार पाडते. आणि तुम्हाला कोणी विचारलं त्यांच्या पक्षाने काय करावं, कधी करावं, कसं करावं, तेच ठरवतील ना. काका बसले होते टपून, हे त्यांना माहीत नाही का? काकांचं राजकारण, त्यांचे षडयंत्र ह्यांना माहीत नाहीत का? ह्यांना जर ते माहीत असतं तर 2019 मध्ये ते काकासोबत गेले नसते. लक्षात आलं का? 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे काकांसोबत गेले. म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये काका होते, त्यांची हकालपट्टी झाली नव्हती. त्या अजितदादा पवार यांनी त्यांची हकालपट्टी केली नव्हती. त्यामुळे ते काका राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. त्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आणि त्या काँग्रेससोबत हे राज ठाकरे गेले होते 2019 मध्ये. त्यांना कसं कळणार काकांची षडयंत्र? आणि काकांनी षडयंत्र केलं आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली, पण तुम्ही अजूनही जागे झालात नाहीत. लक्षात राखा,
अजूनही तुम्ही जागे झालात नाहीयेत. लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडी पाषाण. त्या काकांची मुलाखत सुद्धा तुम्ही घेतली होती आणि त्यांचे गोडवे गायले होते. आणि त्याच्यानंतर काही काळानंतर त्याच काकांवरती तुम्ही टिप्पणी सुद्धा केली होती. काय तर हे ज्यावेळी आलेत, त्यांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला, त्याच्यानंतर जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली. हे तेढ निर्माण करणारे हे काका शरदचंद्रजी पवार, हे तुमचंच वक्तव्य आहे. मग तुम्ही काय करताय आता? आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला काय करत आहे? मार्गदर्शन करत आहे. त्यांना तुम्ही लक्षात आणून देत आहे की पाटलाला जागा द्या, पाटलाला अध्यक्ष बनवा, ना की पटेलला. आता पाटलाला बनवायचं की पटेलला बनवायचा, हा सर्वस्वी प्रश्न कोणाचा आहे? त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्या संघटनेचा, त्या संघटनेत असलेल्या त्या नेत्यांचा, त्या कार्यकर्त्यांचा. ते एकत्र बसून ठरवतील कोणाला आपण अध्यक्ष बनवायचा, राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला बनवायचा, कार्यकारी अध्यक्ष कोणाला बनवायचा. आता त्या संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आता अजितदादा पवार नंतर जे आहे ते पटेलच आहेत. मग ते पटेलच निर्णय घेतील ना, कारण सूत्र त्यांच्या हातात गेलेली आहे. मित्रांनो, क्रिकेट ह्या खेळाचा जर आपण विचार केला आणि या क्रिकेट या खेळामध्ये दोन नेतृत्व करणारे असतात, म्हणजे कॅप्टन असतो आणि एक उपकॅप्टन असतो. लक्षात आलं का? आता तो उपकॅप्टन असतो तो काय नुसता गोट्या खेळत असतो का? नाही मित्रांनो. ज्यावेळी तो कॅप्टन जायबंद होतो आणि तो त्या ह्याच्यातून त्या खेळपट्टीतून बाहेर पडतो, त्यावेळी तो उपकॅप्टन ते नेतृत्व सांभाळतो. लक्षात आलं का? मग त्याचं काम आहे, ते त्याचं कार्य आहे, तो निर्णय घेऊ शकतो. मग तसंच आता जो कॅप्टन गेलेला आहे त्या संघटनेचा, अजितदादा पवार अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष गेलेले आहेत या जगातून, त्याच्यानंतर कार्यकारी अध्यक्ष आहेत ना मित्रांनो, मग ते निर्णय घेतील ना. मग ते पटेलच आहेत. मग ते पटेल आणि त्यांचे इतर जे आहेत नेते लोक, त्यांचे कार्यकर्ते, ते निर्णय घेतील. तुम्ही कशाला फुकटची त्यांना सल्ले देत आहे? तुम्हालाच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्या संघटनेचा कुठेतरी बोलबाला करण्यासाठी, त्या संघटनेची वृद्धी करण्यासाठी आहे का? काय अधोगती आलेली आहे त्या संघटनेची? लोकसभेमध्ये तुम्ही लढलात नाही, तुम्हाला संधी होती लोकसभेमध्ये. भले दुसऱ्याच्या चिन्हावर तुम्ही लढला असतात, कारण तुमच्याकडे लढण्याची ताकद नाही आहे. ते चिन्ह घेऊन लढला असतात, धनुष्यबाण घेऊन लढला असतात, तर 2 खासदार तरी निवडून आले असते. म्हणजे तुमचे ते संसदेमध्ये 2 खासदार गेले असते. आमदारकीसाठी उभे राहिल्यानंतर तुम्ही काय मागणी केलीत? आमदारकीसाठी तुम्हाला ज्यावेळी तुमचे ते उमेदवार उभे करायचे होते, तेव्हा तुम्ही काय मागणी केली? 150ची संख्या मागितली. अरे अगोदरच त्या महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. तुम्हाला जर 150 दिले तर त्या महायुतीमध्ये काय वाटणी करणार? साधी सरळ गोष्ट होती. आताच बघा ना, तुम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त 53 जागा घेतल्या आणि उभाटाने स्वतःला 150च्या पेक्षा जास्त घेतली आहेत. त्यावेळी तुम्ही ते चाललं. व जिथे गरज होती, जिथे आवश्यकता होती, थोडं नमतं घेऊन एक 5-25 उमेदवार जरी तुम्ही उतरवले असते त्या युतीमध्ये येऊन, तर तुमचे ते उमेदवार निवडून आले असते. लक्षात आलं का? किंवा तुम्ही जो निर्णय घेतला होता की एकला चलो रे, तो एकला चलो रे हाच निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे होता त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा. मग तिथे सुद्धा तुम्ही काय म्हणतात त्याला, मैत्रीपूर्ण लढत केली. आणि मैत्रीपूर्ण लढत करताना सुद्धा तुम्ही त्या शिंदेंना, त्या देवेंद्र फडणवीस यांना, त्या अजितदादांना अगदी लाखोली वाहिली. मग त्यांचे जे कार्यकर्ते ते तुम्हाला साथ देतील का? आणि तेच परिणाम तुम्हाला भोगावे लागले. त्या
आमदारकीच्या निवडणुकीमध्ये, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, आणि एकही उमेदवार तुम्हाला निवडून आणता आला नाही. ही तुमची आजची परिस्थिती आहे. बस झालं आता मराठीचं राजकारण, मराठी माणसाचं राजकारण आणि मराठी भाषेचं राजकारण. ते 1966 पासून ती शिवसेना करत आली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ती सुरुवात केली होती. नंतर बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा समजलं, कळलं की आता फक्त मराठी भाषेचं किंवा मराठी माणसाचं राजकारण करून चालणार नाही, म्हणून ते हिंदुत्वाकडे वळलेत. लक्षात आलं का? हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. आता हिंदूंमध्ये जर गटबाजी झाली, दोफाड झालं, विभाजन झालं, तर त्याचे परिणाम भोगायला लागतील. हे त्या बाळासाहेबांना सुद्धा कळलं आणि बाळासाहेबांनी तो निर्णय घेतला, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. मग त्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहिल्यात का? तुमचे ते बंधू उद्धव ठाकरे ते ठाम राहिलेत का? त्यांच्या विचारधारेला धरून तुम्ही ठाम राहिल्यात का? नाही राहिल्यात. त्याचे हे परिणाम आहेत. उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार निवडून आलेत ना विधानसभेमध्ये, ते काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवरती निवडून आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये बहुसंख्यक कोण आहेत? मुसलमान आहेत. ही सरळ साधी गोष्ट आहे. त्यांच्या वडिलांनी जे पारंपरिक मतदार उभे केले होते, त्या शिवसेनेच्या मागे त्यांचं समर्थन करणारे जे मतदार होते, त्या मतदारांना तुम्ही काय केलं? मुकलात. आता ते मतदार एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, 3 ते 4% मतदार, ते पारंपरिक मतदार त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. मग तुमच्यासोबत किती असणार? आता तुमची सुद्धा विचारधारा ते शिवसेनेचीच आहे, मूळ शिवसेनेच्या. म्हणजे तुमचे जेवढे ते आमदार निवडून आलेत, ते उमेदवार निवडून आलेत, ते कोणाच्या मतदारांवरती? तर शिवसेनेच्या मतदारांवरती, त्या पारंपरिक मतदारांवरती. तुमची कुठली वेगळी वोट बँक नाही आहे, किंवा तुम्ही एक पारंपरिक मतदार तयार नाही केलाय. हे जे पारंपरिक मतदार आहेत ना, हे शिवसेनेचे आहेत तुमच्यासोबत. आता त्या शिवसेनेचे जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये 3 भाग पडलेले आहेत. लक्षात आलं का? त्या पारंपरिक मतदारांमध्ये एक भाग त्या एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेला आहे. बाळासाहेबांना मानणारा, बाळासाहेबांच्या विचारधारेला मानणारा जो मतदार आहे, तो एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेला आहे. 17-18% जो मतदार आहे तो. 4-5% हा मतदार आहे तो उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेला आहे. जे चाटुकार आहेत, जे चमचे आहेत ते. आणि 1-2% जे आहेत ते तुमच्या सोबत आहेत. मग मला सांगा, तुमचे उमेदवार कसे निवडून येतील? ना लोकसभेचे येणार, ना विधानसभेचे येणार, ना आता महानगरपालिकेचे आलेत. आता एक साधा सरळ माझा एक प्रश्न आहे. डोंबिवलीमध्ये जे काही घडलं आणि त्या राजू पाटलांनी जो निर्णय घेतला स्थानिक लेवलला, असं तुम्हीच म्हणता, आणि ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्यांचे 5 उमेदवार, तुमचे 5 उमेदवार, ते नगरसेवक. मग स्थानिक लेवलला ते निर्णय घेऊ शकतात तुम्हाला न जुमानता. हा जर संदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये, या संघटनेमध्ये गेला तर काय होणार मला सांगा? तुम्हीच म्हणताय ना, त्यांनी ते स्थानिक लेवलला घेतलं, हा निर्णय माझा नाहीये. याचा अर्थ काय झाला? राजू पाटील हे निर्णय घेऊ शकतात. असा जर प्रत्येक नेता विचार करायला लागला तर त्या संघटनेमध्ये तुमचा जो अंकुश होता तो कुठे गेला? आहे का अंकुश? तुम्हाला न जुमानता प्रत्येक नेता आपापल्या मर्जीने वागायला लागला तर तुमच्या नेतृत्वाला एक आव्हान दिलंय असं समजावं लागेल. आधी आपला पक्ष सांभाळावा. आपल्या पक्षाला आपलं नेतृत्व हवं असेल तर पहिलं तुम्ही मार्गदर्शन घ्या. लवकर उठा, पहाटे उठा, बाहेर पडा. आता काय प्रश्नच उठला नाही. आता 3 वर्ष कुठली निवडणूक नाही महाराष्ट्रामध्ये. मग ह्या 3 वर्ष तुम्ही काय करणार? विरोधी पक्षामध्ये तुमचा एकही उमेदवार आलेला नाही जो जाऊन त्या विधानसभेमध्ये बसेल, त्या लोकसभेमध्ये बसेल. आता नगरसेवक जे निवडून आले आहेत ना, त्यांना सांभाळा.
लक्षात आलं का? आता त्यांना सत्तेच्या सोबत नेऊन ठेवा, नाहीतर ते परत तुम्हाला सोडून निघून जातील. जो राजू पाटलांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. अन्यथा ते 5 उमेदवार, ते 5 नगरसेवक काय झाले असते? एकनाथ शिंदेंच्या सोबत गेले असते, त्या शिवसेनेमध्ये विलीन झाले असते. आता सुद्धा हे जे काय मुंबई महानगरपालिकेमधून निवडून आलेले 6 उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना सुद्धा तुम्ही त्या युतीसोबत पाठवून द्या, त्यांना समर्थन करा. उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिलात ना, तर तुमची ही जी आज परिस्थिती आली आहे, काय बरळताय, काय बोलताय, तुमच्याकडे एक आशेने बघतायत या महाराष्ट्रातील जनता, ते मतदार, की राज ठाकरे काहीतरी घडवतील, काहीतरी करतील, तुमच्याकडे काहीतरी नेतृत्वाची कुवत आहे, क्षमता आहे, या आशेने बघतायत. मग त्यांची जी इच्छा आहे, त्यांची जी आशा आहे, ती धुळीस मिळवू नका. असा माझा सरळ साधा तुम्हाला एक मार्गदर्शन आहे. लक्षात आलं का? आता आम्ही काय मार्गदर्शन करणार तुम्हाला? आम्ही काय मार्गदर्शन करणार? तरी सुद्धा एक कळकळीची विनंती आहे, का मला सुद्धा वाटते, आम्हाला सुद्धा वाटते की राज ठाकरे यांचं राजकारण असावं ह्या महाराष्ट्रात, त्यांचं राजकीय अस्तित्व असावं ह्या महाराष्ट्रात. ठाकरे म्हणून नव्हे, तर राज ठाकरे म्हणून नव्हे, फक्त राज म्हणून. लक्षात आलं का? कारण त्यांचे विचार चांगले आहेत, त्यांचे काम करण्याची पद्धत चांगली आहे, लोकांमध्ये मिसळण्याची त्यांची एक वृत्ती आहे, आणि हीच वृत्ती त्यांना या राजकारणामध्ये टिकवू शकते, म्हणून ते आजपर्यंत टिकून राहिले. मग त्या वृत्तीला काय करा तुम्ही? जरा तराशा, त्याला पैलू पाडा, आणि या जमिनीवर उतरा, घराबाहेर पडा, सकाळी उठा आणि हे राजकारण करा. आधी कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या, कोणतरी या राजकीय क्षेत्रामध्ये असलेला एखादा चाणक्य शोधा आणि त्या चाणक्याचं मार्गदर्शन घ्या. ना की तुम्ही त्या उद्धव ठाकरेसारखं, त्या सकाळी उठलेल्या त्या भोंग्यासारखं बरळू नका, काही बरळू नका. बस झालं. हे मराठी माणसाचं राजकारण, ही एक कळकळीची विनंती आहे. हेच ते वास्तव आहे. काय बोलायचं हे तुम्ही ठरवा. आता काय बोलायचं? वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तवावरतीच बोललोय मी. हे वास्तव समजून घ्या. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मी जे काय विचार मांडले, ते विचार तुम्हाला पटतायत का? समजतायत का? रुचतायत का? कळतायत का? तर कळले असतील, रुचले असतील, पचले असतील, समजले असतील, तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.